चला मित्रो, आपल्या या प्रमेयाचं नाव आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आणि बऱ्याच परीक्षेमध्ये आवर्जून हे प्रमेय विचारलं जाते. आता तुमच्या प्रश्नपत्रिकेचा जर आतापर्यंतचा अभ्यास जर केला तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये खूप वेळा हे प्रमेय आलेला आहे, विचारला गेलेला आहे. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी लिहून तर घेणंच आहे, पण त्याचबरोबर व्यवस्थित समजून घेणं अत्यावश्यक आहे. आपला बराच सारा पुढचा भाग या प्रमेयावर आधारित आहे. याचा खूप सारा उपयोग आपण करणार आहोत. तर आपलं पहिलं एक सुंदर असं प्रमेय आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, BPT, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता प्रमेय म्हटलं की सर्वप्रथम येते आपल्या प्रमेयाचं विधान. तर आपल्या प्रमेयाचं विधान काय हे लक्षात घ्या. मराठी आणि इंग्रजी मधून येत आहे. जे मराठीवाले विद्यार्थी आहेत त्यांना कुठेही काही शंका आली तर मला नेमकं ती विचारत चला, काळजी करू नका, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर इंग्रजीवाल्यांची ही सुविधा आहे. आपली भाषा ही मॅथमॅटिकल असल्यामुळं अधिकतर आपले शब्द हे मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये असतात. खूप कमी भाग आपला मराठी इंग्रजीमध्ये असतो. तर हे लक्षात घ्यायचंय. तर आपल्या प्रमेयाचं विधान आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला जर एखादी रेषा समांतर असेल आणि ती रेषा उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, तर ती रेषा उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना सारख्या प्रमाणात विभागते. If a line parallel to a side of a triangle intersecting the remaining side in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. मित्रो, हे आपल्या प्रमेयाचं विधान आहे. आता प्रमेय म्हटलं, गणिती विधान म्हटलं की मजा लक्षात घ्यायची. हा आपला प्रश्न आहे. हा प्रश्न असा आहे की या प्रश्नामध्ये प्रश्न पण आहे आणि उत्तर पण आहे. प्रमेयाचा विधानाचा अर्धा भाग म्हणजे प्रश्न, त्याच्या पुढचा अर्धा भाग म्हणजे त्याचं उत्तर, आणि त्या पुढच्या अर्ध्या भागाला आपण उत्तरांग असं म्हणतो. पहिल्या अर्ध्या भागाला पूर्वांग म्हणतो. पूर्वांगाला आपण पक्ष म्हणून लिहितो. उत्तरांगाला आपण साध्य म्हणून लिहितो. पूर्वांगाला आपण या ठिकाणी गिवन असं लिहितो इंग्रजीमध्ये. उत्तरांगाला आपण टू प्रूव्ह, सिद्ध करायचंय, साध्य असं लिहितो. पण हे सगळं लिहायचंय त्याकरता गरज असते आपल्याला आकृतीची. तर मित्रो, सगळ्यात अगोदर जर काय करायचं असेल, वी हॅव टू ड्रॉ अ फिगर रिलेटेड टू आवर स्टेटमेंट. आपल्या या गणिती विधानाशी संबंधित असणारी आकृती काढायची आहे. मग त्याकरता विद्यार्थ्याला आपलं गणिती विधान इफ देनच्या रूपात, जर तरच्या रूपात वाचता आलं पाहिजे. मी या ठिकाणी लागल तर हे विधान जर तरच्या रूपात वाचून दाखवतो. जर त्रिकोणाच्या एका बाजूला एखादी समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना सारख्या प्रमाणात विभागते. मित्रो, जर पासून तर पर्यंतचा भाग जो आहे हा आपल्यासाठी पक्ष असतो. हा आपल्यासाठी आकृतीला डाटा पुरवतो, माहिती पुरवतो. आणि याच्या आधारे आपल्याला आकृती काढायची, म्हणजे आपल्याला एक त्रिकोण लागल. पहा, या ठिकाणी काढला एक त्रिकोण. त्या त्रिकोणाचं नाव आहे ABC. ठीक आहे, त्रिकोण ABC काढला. आता आपल्याला काय करायचंय, त्याच्या एका बाजूला समांतर रेषा काढायची आहे. पहा काय केलं, एक रेषा L काढली, ती बाजू BC ला समांतर दाखवली, आणि ती बाजू AB ला P बिंदूत छेदते आणि बाजू AC ला Q बिंदूत छेदते. इंटरसेक्टिंग टू डिफरंट साइड इन डिस्टिंक्ट पॉइंट्स. दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदा लागली आहे रेषा L, P आणि Q मध्ये.
झाला आपला आकृती झाली. आकृती झाली. त्रिकोण एबीसी काढला, त्याच्या बाजू बीसी ला समांतर असणारी रेषा एल काढली, ती भिन्न बिंदूत छेदते पी आणि क्यू मध्ये, काम संपलं. आता याच्या आधारे आपल्याला लिहायचंय पक्ष. वी हॅव टू राईट हिअर गिवन. तर मग काय लिहू? येथे त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल ही बाजू बीसी ला समांतर आहे आणि रेषा एल ही बाजू ए बी आणि एसी ला बिंदू पी आणि क्यू मध्ये अनुक्रमे छेदते. तुमच्या समोर पुस्तक आहे सगळ्यांच्या समोर? हो सर. हा, ओके. पुस्तक ठेवा, मराठीवाले ठेवा, इंग्रजीवाले ठेवा. गिवन पक्ष हे आहे आपलं पक्ष आहे, हे आहे आपलं पक्ष. पक्ष म्हणतो याला आपण. काय दिलं? त्रिकोण एबीसी मध्ये. हा कुठून भाग लिहिला मी? हा भाग लिहिलाय बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. हे जे मराठीमध्ये होतं ते या आकृतीत आणलं आणि त्या आकृतीच्या आधारे मी या ठिकाणी गिवन लिहितोय. हिअर येथे त्रिकोण एबीसी आहे, त्याला एका बाजूला समांतर रेषा काढली एल, ती भिन्न बिंदूत छेदते पी आणि क्यू मध्ये. ओके, हेच मी इथे लिहिलं, काही वेगळं लिहिलं नाही, हे ध्यानात घ्या. हा, चला आता आपल्याला लिहायचंय साध्य. याला म्हणतो आपण टू प्रूव्ह. तर साध्य काय? तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे काय? म्हणजे ए बी बाजूला पी या ठिकाणी ती रेषा छेदते. त्यामुळे ए बी चे जे दोन तुकडे झाले, एपी आणि पी बी, या दोन तुकड्यांचं गुणोत्तर, रेशिओ ऑफ दीज टू सेगमेंट्स, एपी अपॉन पीबी. इकडं ती रेषा क्यू बिंदूत छेदते, त्या रेषेमुळे इकडं पण ही बाजू एसी चे दोन तुकडे झाले, तर या दोन तुकड्याचं गुणोत्तर ए क्यू अपॉन क्यू सी. These two ratios are equal. These two ratios are equal. Then we can say in the same proportion. या दोन खंडाचं गुणोत्तर जेवढं आहे तेवढंच या दोन खंडाचं गुणोत्तर आहे. त्यामुळे आपण असं म्हणतो बाजू प्रमाणात आहेत, सारख्या प्रमाणात विभागल्या गेल्या. दोन बाजू सारख्या प्रमाणात विभागल्या गेल्या असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. मित्रो, हे लक्षात घ्यायचंय या ठिकाणी की आपल्या प्रमेयाचं साध्य टू प्रूव्ह आपण लिहिलं. आता या प्रमेयाला सिद्ध करण्याकरता आपल्याला आपल्या आधीच्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्माचा वापर करायचा आहे आणि त्या गुणधर्माचा वापर करायचा आहे म्हणून या ठिकाणी आपल्या आकृतीत थोडेसे बदल करावे लागतील आणि या बदल करणाऱ्या गोष्टीला आपण म्हणतो कन्स्ट्रक्शन, रचना. मित्रो, रचना म्हणजे आपण केलेली असते, म्हणजे रचना म्हणजे गिव्हन, रचना म्हणजे पक्ष आपल्या साईडला असते, तिचाही आपण प्रमेयाची सिद्धतेने वापर करू शकतो, हे ध्यानात घ्या. मग या ठिकाणी आपल्या या प्रमेयासाठी आपण काय रचना करू बघा. मी या ठिकाणी साधी सोपी रचना सुचवतो. ड्रॉ सेगमेंट पीसी अँड बीक्यू. रेषाखंड पीसी आणि बीक्यू काढा. सगळ्यांना पीसी आणि बीक्यू दिसायला लागले का रे? पहा बरं, हे बघा. इथं आपल्याला जोडायचं आहे सेगमेंट पीसी आणि इथं आपल्याला जोडायचं आहे सेगमेंट बीक्यू, काढायचे आहे या ठिकाणी. ठीक आहे का? तर बघा काय होते असं. ठीक आहे, पक्ष झालं, साध्य झालं, रचना झाली, आकृती पूर्ण झाली. मित्रो, जे विद्यार्थी परीक्षेमध्ये एवढा भाग लिहितात, कोणता कोणता, आकृती, पक्ष, साध्य, त्यांना 1 मार्क पडतो. 3 मार्काच्या प्रमेयामधला 1 मार्क या गोष्टीला राखीव असतो. पक्क ध्यानात घ्यायचं आहे.
याला 1 मार्क राखू ठेवलेला असतो. 1 ते 1.5 बरं, बऱ्याच वेळेस 1.5 असतो. मजा पहा कशी असते. 3 मार्काच्या प्रमेयातले अर्धे मार्क एवढ्याच याला राखीव असतात. तर पुढच्या मुद्द्याकडे वळूया. स्लाइड पुढे सरकवू मग आता आपल्याला आपल्या प्रमेयाची सिद्धता द्यायची आहे. चला सिद्धतेकडे जाऊया आपण. प्रूफ, सिद्धता. अरे आकृती तर मागच्या पानावर राहिली माझ्या. मला आकृती लागल, त्याच्याशिवाय आकृतीशिवाय आपल्याला काही लिहिता येत नाही. आपल्या भाषेत लिहायचंय आपल्याला, गणिती भाषेत. मराठीत एक्सप्लेनेशन द्यायचं नाही. लॉजिकल एक्सप्लेनेशन हॅव टू गिवन इन आवर लँग्वेज. आपल्या परिभाषेमध्ये, गणिती भाषेमध्ये मांडणी करायची. आकृती लागल. ही आली आकृती. ओके, आली आकृती. आता पहा, आपल्या क्रमांक 1 च्या गुणधर्माचा उपयोग करायचा आहे. काय क्रमांक 1 चा गुणधर्म? 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. याच्यावर आधारलेले 2 गुणधर्म शिकलो आपण. पाये समान असताना उंचीच्या प्रमाणात, इफ बेसेस आर इक्वल, देन रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल इन द प्रपोर्शन ऑफ हाईट. पाया समान असेल तर त्रिकोणाची क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात असतात. आणि उंची समान असेल तर त्रिकोणाची क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात असतात. हे समज इथं वापरायचं आपल्याला. पहा आता काय करता येईल. या ठिकाणी पहा, हे 2 त्रिकोण विचारात घेतले. आपण सेगमेंट BQ जोडलेला आहे की नाही? परत लक्ष करा. जोडलेला आहे. हा, हे बघा मी या ठिकाणी दाखवतो. हा आपण सेगमेंट BQ जोडलेला आहे. PC सध्या दाखवत नाही. आणि त्यामुळे इथं 2 त्रिकोण भेटतात आपल्याला. हा एक त्रिकोण भेटते आणि हा एक त्रिकोण भेटते. हे 2 त्रिकोण भेटतात. मग त्रिकोण APQ आणि त्रिकोण BPQ दिसतात का रे सगळ्यांना? या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला मांडायचं आहे. मातात मांडायचं असेल तर आपल्याला माहित पाहिजे की याचा पाया समान आहे का उंची समान आहे. मग काय करू, जरा सगळ्याची आयडिया करू. याला बाजूला काढलं, अरे इकडं आला बघा हा त्रिकोण APQ. याला पण बाजूला काढलं. हा 2 त्रिकोणाचा जर विचार करायचा आहे आपल्याला. या 2 त्रिकोणाचा जर विचार केला तर मजा अशी आहे मित्र, पाहून घ्या. या ठिकाणी हे 2 त्रिकोण जर विचारात घेतले तर या 2 त्रिकोणाची एक बाजू PQ सामायिक आहे. बाजू PQ सामायिक आहे. दिसतंय का सगळ्यांना? पहा ही. पण मजा दुर्दैवाची अशी आहे की ही बाजू PQ ही पायास समान म्हणू शकत नाही आणि उंची समान पण बनू शकत नाही. सर असं का? अरे याला जर समान पाया म्हटलं तर या त्रिकोणाची उंची इथं काढा लागते आणि या त्रिकोणाची उंची इथं काढा लागते. वेगळ्या वेगळ्या उंची होतात. मग याला उंची समान म्हणू शकत नाही कारण PQ या कोणत्याही त्रिकोणा परपेंडिक्युलर नाहीये. त्यामुळं हा PQ उंची होत नाही, पाया म्हणूनही घेता येत नाही. आलं की नाही दुखणं? मग काय करायचं? मोठी आयडिया करायची या ठिकाणी. काय आयडिया करायची मित्रो? या दोन्ही त्रिकोणाला सामायिक असणारी बाजू जी आहे त्या बाजूचा फायदा आपण घ्यायचा. आपण या 2 त्रिकोणाला सामायिक उंची काढू शकतो. या बघा इथं कुठून काढली? जो यांचा सामायिक एक शिरोबिंदू आहे Q, त्या Q बिंदूतून जर उंची काढली तर होते काय? इथून जर उंची काढली तर ती उंची या दोन्ही त्रिकोणाची होते. म्हणजे ती APQ ची उंची होते, पाया AP वरची. आणि पाया BP असताना हा विशाल कोन त्रिकोण आहे. विशाल कोन त्रिकोण. त्यामुळं याची ही बाजू जर आपण इकडे वाढवली तर पाया BP वरची इथून ही उंची होते. पहा, या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत, आकृतीत दिसणार नाहीत. यू हॅव टू इमॅजिन ऑल दिस. हे सगळं तुम्हाला समजून घ्यायचं आहे मित्र, लक्षात घ्या.
हा झाला पाया एपी, त्यावरची ही झाली उंची, ही झाली पाया बीपी आणि त्यावरची हीच उंची, असं इथं होते. आणि त्याच्यामुळं आता आपल्याला या ठिकाणी या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत असं म्हणता येईल की यांची उंची समान आहे, आणि उंची समान आहे म्हणून यांची क्षेत्रफळे होतील पायाच्या प्रमाणात. पाया होईल एपी आणि पीबी. मग आपलं काय गुणोत्तर लिहिता येईल पहा. त्रिकोण एपी क्यू आणि त्रिकोण पी क्यू बी मध्ये उंची समान आहे, इक्वल हाईट, आणि त्यामुळं आपल्याला असं लिहिता येते एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू छेद एरिया ऑफ ट्रायंगल बीपी क्यू बरोबर एपी छेद पीबी. याला दिलं इक्वेशन नंबर 1, कारण दिलं एरिया प्रपोर्शनेट टू बेसेस. समान उंची असणाऱ्या त्रिकोणाची क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात. क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात. पाया आकृत्या कळल्या नसतील तर मी वापस दाखवतो, पाहून घ्या. अॅनिमेशन लक्षात घ्या. हा त्रिकोण घेतला इकडं, हा त्रिकोण घेतला इकडं. या दोन्ही त्रिकोणाची एक बाजू सामायिक आहे, तिला आपल्याला समान पाया म्हणून घेता येत नाही, समान उंची म्हणूनही घेता येत नाही. त्यामुळं आपण या ठिकाणी वेगळी उंची काढली, अशी उंची काढली की या दोन्ही त्रिकोणाची जी सामायिक उंची होईल, आणि त्यामुळे याचा पाया होते एपी आणि पाया होते पीबी. त्यामुळे आपल्याला असं उदाहरण आणि असं विधान लिहिता येते. मित्र लक्षात घ्या. कळालं का? अंडरस्टँड. दिस इज स्टेटमेंट नंबर 1. अशाच प्रकारे दोन त्रिकोण घ्यायचे आहेत आपल्याला, स्टेटमेंट नंबर 2 तयार करायचंय. पण ते दुसरं विधान तयार करत असताना त्याच्यामध्ये हा ट्रायंगल एपी क्यू कॉमन असला पाहिजे, असला पाहिजे. ठीक आहे, मग याला हकलून लावलं मी या जोडीला, वापस माझ्या दोस्ताला बोलवलं. हा आला माझा वापस दोस्त ट्रायंगल एबीसी, आणि मला याच्यामध्ये ट्रायंगल एपी क्यू कॉमन लागणार आहे, परंतु आता मला इकडचा त्रिकोण घ्यायचा आहे. मजा यायला लागली की नाही अॅनिमेशन मध्ये? पाहून घ्या. ट्रायंगल पीक्यूसी घेतला एपी क्यू सोबत. हा, आता मला या दोन त्रिकोणाच्या बाबतीत विधान तयार करायचं आहे, असंच सेम स्टेटमेंट नंबर 1 सारखं, इक्वेशन नंबर 1 सारखं. मग याला बाजूला घेतलं, हे बघा, हे आला बाजूला पट्ट्या मैदानात. इसको भी लिया बाजू में. या दोन्हीची पण एक बाजू पी क्यू सामायिक आहे, परंतु या बाजूचा आपल्याला काहीच उपयोग नाही मित्र. तिला समान पाया म्हणूनही घेता येत नाही आणि समान उंची म्हणूनही घेता येत नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी वेगळी उंची काढावी लागेल. ही काढली वेगळी उंची. ही उंची अशी आहे की त्रिकोण एपी क्यू ची उंची आहे पी बिंदूतून काढल्यामुळं, आणि त्रिकोण पी क्यू सी ची पण उंची आहे. हा विशाल कोण त्रिकोण आहे, लक्षात घ्या. हा जो त्रिकोण आहे मित्र, हा विशाल कोण त्रिकोण म्हणून घ्यायला लागलो आपण. त्यामुळे याचा हा क्यूसी पाया इकडे वाढवून इथून आपल्याला उंची काढली तर ती एपी क्यू ची उंची होते आणि पी क्यू सी ची पण उंची होते. थोडी माझी लाईन खराब आली, रियाज करतो असं. मग आता आपल्याला स्टेटमेंट काय लिहिता येते पहा. काय लिहिता येते? एरिया ऑफ त्रिकोण एपी क्यू आणि एरिया ऑफ त्रिकोण सीपी क्यू यांचं गुणोत्तर बरोबर ए क्यू छेद क्यू सी. कारण तेच क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात, कारण यांची हाईट कशी आहे, सारखी आहे. ही हाईट सारखी आहे. ही दोन अत्यंत महत्वाची विधानं तयार झाले. याचं काम संपलं. पुढे जाऊ, पुढच्या पानावर आलो. पुढच्या पानावर मला आकृतीची परत गरज आहे. आकृती परत बोलवली. हे बघा, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, हे दोन त्रिकोण आपण कोणासोबत घेतले? कोणासोबत? या त्रिकोणासोबत घेतले सामायिक. याची याच्यासोबत जोडी जमवली आणि याची याच्यासोबत जोडी जमवली. तर मित्र, आता आपल्याला या दोन त्रिकोणाचा विचार करायचा आहे. त्रिकोण बीपी क्यू आणि त्रिकोण सी क्यू पी. सी क्यू पी म्हणा, सीपी क्यू म्हणा. मग आता या दोन त्रिकोणाच्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल? काय म्हणता येईल? हे बघा, इसको निकाले बाहेर. याला पण घेतलं मैदानात. काळजीपूर्वक लक्ष द्या आता.
ही जी वरची रेषा आहे, रेषा एल, रेषा पी क्यू, ही बाजू बीसी सोबत समांतर आहे. यस, लाईन एल इज पॅरलल टू साइड बीसी. मग मजा काय झाली, या दोन त्रिकोणाचा पाया पी क्यू समान आहे आणि त्याचबरोबर या दोन त्रिकोणाची उंची पण समान आहे, कारण हे दोन त्रिकोण समांतर रेषेमध्ये बद्ध आहेत. समांतर रेषेमध्ये काढलेल्या त्रिकोणाची उंची सारखीच असणार. पाया पण समान, उंची समान. पाहून घ्या, आता तुमच्या समोर एक सुंदर अॅनिमेशन येत आहे. ही झाली त्रिकोण बीपीक्यू ची उंची. कोणी बोलायचं नाहीये, रेकॉर्डिंग सुरू आहे, तुमचे ऑडिओ म्यूट करा. ही झाली ट्रायंगल बीपीक्यू ची हाईट आणि हीच हाईट ट्रायंगल सीपीक्यू एवढीच आहे. पहा, काहीच बदलली नाही. अरे वा, इकडे लक्ष द्या. हे बघा, ही काढली, याची हाईट आणि या पण त्रिकोणाची तेवढीच हाईट आहे. सेम बेस अँड सेम हाईट. या दोन्ही त्रिकोणाची उंची आणि पाया समान आहे, म्हणून काय लिहिता येते पाहून घ्या. आता आपल्याला रेख पी क्यू हा समान पाया आहे आणि या दोन त्रिकोणाची उंची समान आहे. सेगमेंट पी क्यू इज कॉमन बेस ऑफ ट्रायंगल बीपीक्यू अँड ट्रायंगल सीपीक्यू. Also triangle BPQ and triangle CPQ have equal heights. Why? PQ is parallel to BC. PQ समांतर आहे BC ला, उंची ही समान. आणि म्हणून आपण लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. आपण शिकलो ही पाया आणि उंची सारखी असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे एकास एक असते आणि एकास एक म्हणजेच ते दोन त्रिकोण समक्षेत्राचे सारख्या क्षेत्रफळाचे असतात, असं लिहिता येते. हे झालं विधान क्रमांक 3. आता आपल्याकडे तीन विधान झालेत, 3 स्टेटमेंट झाले. आता आपण आपल्या प्रमेयाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. 3 विधानाहून आपल्याला नवीन काहीतरी लिहायचं आहे, पण त्याकरता आपल्याला पहिले 2 विधान लागतील. बिचारा दोघाही दोस्ताला वापस बोलवू आपण. हे आलं आपलं विधान क्रमांक 1, वापस बोलवलंय त्याला. हे बघा, हे विधान क्रमांक 1 आणि हे विधान क्रमांक 2. ऑडिओ म्यूट ठेवा मित्र. दोन्ही विधान वापस बोलवले रे बाबा. हा, आता मजा आहे. आता इकडे बघा, या दोन विधानाच्या डाव्या बाजू, इकडच्या बाजूला लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हे बघा, याचा अंश एपीक्यू, याचा अंश एपीक्यू. डाव्या बाजूकडे लक्ष केंद्रित करा. अंशात काय एपीक्यू आहे आणि इकडे सुद्धा एपीक्यू आहे. छेदात काय बीपीक्यू सीपीक्यू. पण विधान क्रमांक 3 मध्ये म्हटलेलं आहे बीपीक्यू आणि सीपीक्यू सेम आहे, सेम आहे. कोण रे? कार्तिक काळे, फैजान. तर मित्रो, या ठिकाणी या दोन विधानाची डावी बाजू जर आपण पाहिली तर या डाव्या बाजूचा अंश सारखा आहे आणि विधान क्रमांक 3 चा जर विचार केला तर यांचा छेद सुद्धा सारखा आहे. आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल? विधान क्रमांक 1, 2 आणि 3 वरून आपल्याला असं लिहिता येते की विधान 1 आणि 2 च्या डाव्या बाजू सारख्या आहेत. LHS are equal.
हे बघा, असं डाव्या बाजू समान. डाव्या बाजू समान आहे असं आपल्याला लिहिता येते. 1, 2 आणि 3 वरून कसं काय लिहिलं वापस लक्ष द्या. एपीक्यू समान आणि बीपीक्यू आणि सीपीक्यू हे समान आहेत. हे विधान क्रमांक 3 मध्ये दिलं, म्हणून विधान क्रमांक 1 आणि 2च्या डाव्या बाजू सारख्या झाल्या. असं एक नवीन विधान आपल्याला या ठिकाणी मांडता येते. असं नवीन विधान आपल्याला या ठिकाणी मांडता येते. आणि त्यामुळे मित्र आपण विधान 1 आणि 2च्या डाव्या बाजू सारख्या झाल्या म्हणून उजव्या बाजू सारख्या होतील असं आपल्याला स्टेटमेंट लिहिता येते. LHS आर इक्वल देअरफॉर RHS आर इक्वल. इथं लिहिलं आपण, पाहून घ्या. हे विधान 1 आणि 2च्या डाव्या बाजू सारख्या म्हणून उजव्या बाजू उजव्या सारख्या. बाजू सारख्या. आणि उजव्या बाजू काय त्यांच्या, याची उजवी बाजू आहे AP/PB, याची उजवी बाजू आहे Q/QC. आणि हे बघा, हेच आहे आपल्या प्रमेयाचं साध्य. आणि ते सिद्ध झालं. हेन्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम इज प्रूव्ड. या ठिकाणी प्रमाणाचं मूलभूत प्रमेय सिद्ध झालं. मित्रो, फक्त आणि फक्त 7 ओळीचं प्रमेय आहे. तुमच्या स्क्रीनवर 7 ओळी दिसतात. सिद्धतेमध्ये फक्त 7 ओळी आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. फक्त 7 ओळी आहेत. मी माझ्या परीने उत्कृष्ट ऍनिमेशन करून तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला मित्र. थोडस यामधल्या काही पायऱ्यांची तुम्हाला उजळणी करता येईल. लक्षात घ्या, परत एकदा लक्ष द्या. हे जे 2 त्रिकोण आहेत BPQ आणि CPQ, या 2 त्रिकोणाला आपण वेगळं काढले. या 2 त्रिकोणाचा जर काळजीपूर्वक विचार केला तर हे 2 त्रिकोण समान पायावर आहेत. पाहून घ्या, यांचा पाया PQ समान आहे. आणि पाया PQ समान आहे, पण त्याचबरोबर आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे पक्षामध्ये? PQ इज पॅरलल टू BC. ही जी रेषा आहे त्रिकोणाच्या बाजू BC ला समांतर आहे. आणि म्हणून या 2 त्रिकोणाची उंचीही समान होईल. पाया समान, उंची समान. बघा, ही याही त्रिकोणाची उंची, या 2 त्रिकोणाचा पाया समान, उंची समान, दोन्ही गोष्टी समान. त्याच्यामुळे आपल्याला असं खास विधान करता येते. हे फक्त हे जे विधान क्रमांक 3 हे व्यवस्थित समजून घ्या. या दोन्ही त्रिकोणाची क्षेत्रफळ समान होती. आता विधान क्रमांक 1, 2 आणि 3 वरून आपल्याला एक डिसिजन द्यायचा, एक निर्णय द्यायचा, एक नवीन स्टेटमेंट तयार करायचं आहे. आणि त्याकरता आपल्याला विधान क्रमांक 1 आणि 2 लागणार आहेत. मी वापस या ठिकाणी बोलवलेत विधान क्रमांक 1 आणि 2. विधान क्रमांक 1 विधान क्रमांक 1 काय म्हणतो? विधान क्रमांक 1 मध्ये APQ आणि BPQ या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आलं AP/PB. विधान क्रमांक 2 मध्ये त्रिकोण APQ आणि CPQ या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आलं AQ/QC. आता या 2 विधानाच्या डाव्या बाजूचा जर विचार केला तर अंशात APQ हे समान आहे, छेदात BPQ आणि CPQ आहे. परंतु विधान क्रमांक 3 मध्ये असं दिलेलं आहे की यांची क्षेत्रफळे समान आहे. म्हणून विधान क्रमांक 1, 2 आणि 3 वरून आपल्याला विधान 1 आणि 2च्या डाव्या बाजू सारख्या आहेत असं सांगता येते. असं लिहिता येते. ओके. आणि मग आपल्याला विधान क्रमांक 1, 2 आणि नवीन विधानाचा आधार घेऊन असं सांगता येते, डाव्या बाजू सारख्या आहेत म्हणून उजव्या बाजू सारख्या. उजव्या बाजू AP/PB,
बरोबर AQ छेद QC. या ठिकाणी प्रमाणाचं मूलभूत प्रमेय सिद्ध होते. काय आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय याचा विचार करा. या ठिकाणी परत एकदा तुम्हाला वेगळ्या प्रकारेही मला सांगता येते. पाहून घ्या, हे एक त्रिकोण आहे मित्र, आणि या त्रिकोणाला एक रेषा पाहून घ्या. ही आहे, ही जी रेषा आहे, ही रेषेला आपण समजा इथं काहीतरी नाव देऊ. इथं म्हणू आपण, हे जे आहे आपल्यासाठी A, हे B, C, हा त्रिकोण आहे. आणि याच्या बाजू BC ला समांतर असणारी रेषा या ठिकाणी बिंदू P आणि Q बिंदू मध्ये छेदते. तर काय होते, हे जे दोन तुकडे झाले, या दोन तुकड्याचं गुणोत्तर जेवढं आहे तेवढंच गुणोत्तर या दोन तुकड्याचं सेम. याला आपल्या गणिताच्या भाषेत आपण समजून घेऊ. आपण गणिताच्या भाषेत याला समजून घेऊ. कसं समजून घेता येईल पहा. समजा या ठिकाणी या खंडाची लांबी आपल्याला दिली समजा 4, आणि या खंडाची लांबी दिली आपल्याला समजा 1. तर हे गुणोत्तर झालं मित्र 4:1. इकडच्याही खंडाचं गुणोत्तर 4:1 असलं पाहिजे, म्हणजे BPT आहे. ही बाजू, ही रेषा या बाजूला समांतर आहे, म्हणजे या खंडाचं गुणोत्तर जेवढं आहे तेवढंच इकडच्या खंडाचं गुणोत्तर 4:1. याला म्हणायचं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. लक्षात येते का पहा मित्र. आता मजा अशी आहे की प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला अभ्यासाला आहे मित्र. व्यत्यास, व्हॉट इज मीन बाय कॉन्व्हर्स. व्यत्यास म्हणजे काय लक्षात घ्या. आपण नव्या वर्गात शिकलेलो प्रकरण पहिले BCG, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, भूमितीमधले मूलभूत संबोध. जे विधान आपण इफ देनच्या रूपात लिहिलेलं असते. जर आणि तरच्या रूपात. पाहून घ्या. जर, आणि इथे येते तर. येते की नाही असं. तर मित्र, हे जे विधान असते जर तर, याला म्हणतो, एवढ्या भागाला म्हणतो आपण पक्ष. हा जो भाग असतो आपला, एवढ्या भागाला आपण म्हणतो पूर्वांग पक्ष, गिवन. आणि एवढ्या भागाला म्हणतो आपल्याला साध्य, टू प्रूव्ह. जर आपण पक्ष आणि साध्याची अदला बदल केली तर ते झालं त्या विधानाचं कॉन्व्हर्स, व्यत्यास. विधानाचा व्यत्यास. पक्ष साध्याच्या ठिकाणी न्यायचं आणि साध्य पक्षाच्या ठिकाणी न्यायचं, ते होते आपल्या विधानाचा कॉन्व्हर्स, व्यत्यास. व्यत्यास हे पण प्रमेयच असते मित्र, त्यालाही आपल्याला सिद्ध करता येते. पण BPTचा व्यत्यास तुम्हाला सिद्ध करण्याकरता नाहीये, फक्त अप्लिकेशन साठी आहे. त्यामुळे तो आपल्याला समजून घ्यायचा. मग आता या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला BPT वर फोकस करायचंय, मग आपण कॉन्व्हर्स लागल तर पाहू. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपल्याला पहिलं समजलं का हे मला सांगा.